नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी एकदम थंडगार आणि हेल्दी बडीशेपचं सरबत आणि इन्स्टंट प्रीमिक्स कसं बनवायचं ते दाखवणार आहे। एकदा हा प्रीमिक्स जर तुम्ही बनवलं ना की 2 मिनिटात तुमचं सरबत बनून तयार होणार। रेसिपी भरपूर सोपी आहे आणि मेन म्हणजे ही हेल्दी आहे, शरीराला थंडक देणारी आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये स्किप करू नका। मध्ये जर स्किप केला तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार नाही आणि मग तुम्ही म्हणणार की रेसिपी नीट सांगितली नाही। म्हणून तुम्ही व्हिडिओ कधी पण शेवटपर्यंत नक्की बघा। छोटाच व्हिडिओ आहे, जास्त लांब व्हिडिओ नाही आहे। क्विकली 2 मिनिटात बनणार तुमचं सरबत आणि तुम्हाला एकदम इझी होणार। कुठून बाहेरून आले तुम्ही की 2 मिनिटात तुम्ही सरबत बनवून पिऊ शकता। एकदा प्रीमिक्स बनवलं की आरामात हे 2-3 महिने राहणार। तर चला बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी एक पॅन घेतला आहे। पॅनमध्ये मी काळी मिरी घेतले, तर अर्धा चम्मच घेतले। काळी मिरी जास्ती नाही आहे, एकदम अर्धा चम्मच। त्यानंतर मी 4 इथे हिरवीवाली इलायची घेतली आहे आणि लवंग घेतले आहे। इथे मी 5 लवंग घेतले, एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि हे जिरं मी 1 चम्मच घेतलं आहे, जे पोहे खायचा चम्मच असतो ना त्याने। आणि इथे मी बडीशेप घेतली आहे। बडीशेप मी पूर्ण ते छोटंसं बाउल आहे ना ते भरून घेतलं आहे, 3-4 चम्मच आहे। त्यानंतर मी थोडेसे काजू पण घेतले आणि बदाम पण घेतले। काजू आणि बदाम तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नाही टाकायचं आहे तर। जर बाकीचं जे सांगितलं आहे ते तुम्ही घ्या पण नक्की। तर याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की याला आपल्याला वाटायचं आहे मिक्सरमध्ये म्हणून। आणि इथे मी घेतली खसखस तुम्ही नक्की टाका। खसखस मी इथे टाकली आहे, 1 चम्मचच घेतली आहे छोट्या चम्मचनी। त्याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया। एकदम कमी गॅसवर ठेवायचं आहे, हलकं आपल्याला अर्धा मिनिट आपल्याला भाजायचं आहे। जास्त काळं वगैरे असं व्हायला नको, फक्त मिक्सरमध्ये वाटायचं आहे ना म्हणून थोडंसं कडक व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याला रोस्ट करून घेतले। याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आधी याला थंडगार होऊ दे ना। थंडगार झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर त्याआधी आपण यामध्ये गोड आपल्याला काय टाकायचं आहे ते तुम्ही बघा। जर तुम्हाला साखर यूज करायची तुम्ही साखर टाका। मी तर साखर नाही, ती मोठीवाली जी साखर असते ना, मिश्री म्हणतात त्याला, जे देवाकडे प्रसादाला चढवते ती वाली मी घेतली आहे। जाडीवाली खडी साखर म्हणतात ना याला, तीच आहे, ती वाली मी घेतली आहे खडी साखर। यामध्ये तुम्ही साखर पण घेऊ शकता ऐवजी, किंवा गूळ पण वापरू शकता, पण गूळ तुम्ही ह्या स्टेपला नाही टाकायचं। गूळचं जे पावडर असतं ना ते शरबतमध्ये तेव्हाच टाकायचं असतं। तर प्रीमिक्स आपलं बनवून एकदम रेडी आहे। एकदम हवाबंद छोटंसं डब्यामध्ये तुम्ही याला पॅक करून ठेवू शकता। एकदम आरामात 2-3 महिने काहीच होणार नाही आहे प्रीमिक्सला। म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाहेरून कुठून आले, तुम्हाला गरम असं वाटतं, सरबत प्यायचं मन आहे, तर 2 मिनिटात सरबत तयार होऊन जाईल। तर सरबत कसं तयार करायचं ते पण मी तुम्हाला सांगते। तर आपण घेतले 2 ग्लास घेतले, 1 चम्मच मी याच्यात टाकला, 1 चम्मच त्याच्यामध्ये टाकला आहे। पहिला प्रीमिक्स टाकायचं आहे, त्यानंतर बर्फाचे तुकडे टाकायचे। बर्फाचे तुकडे टाकून घेतले आहे मी 2-2, 3-3, म्हणजे तुम्हाला जितकं थंड हवं ना तुम्ही तितकं टाकू शकता। तर मला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया, मी हे फक्त गुलाबाच्या पाकळ्या अशाच टाकल्या आहे, टेस्टसाठी नाही आहे की दिसायला छान दिसतात म्हणून टाकले। त्या पण माझ्याकडे ड्रायवाल्या होत्या फ्रीजमध्ये म्हणून मी टाकून दिल्या। मुलं म्हणाली की टाक, मला खूप आवडतात म्हणून मी टाकून दिलं। त्यानंतर थोडं आपण काळं मीठ घेऊया याच्यामध्ये, काळं मीठ टाकूया। काळ्या मीठने खूप छान टेस्ट येते। आणि जे थंडगार आपण पाणी टाकूया। आता हे बघा, थंडगार पाणी टाकलं आहे बघा, 2 मिनिटातच रेडी झालं आहे ना। लगेच प्रीमिक्स टाकलं आहे, लगेच बर्फाचे तुकडे टाकले आणि थंडगार पाणी टाकलं आहे। एकदम बनवून मस्तपैकी बडीशेपचं आपलं सरबत रेडी झालं आहे। आणि प्रीमिक्स पण तुम्ही बघू शकता, प्रीमिक्स मी भरणीमध्ये भरून ठेवलं आहे बघा साईडला। आपण याला आरामात आपण ठेवू शकतो बघा। कलर आधी नाही आला पण नंतर राहून कलर आला। जसं तर खाली बसलं आहे ना, चम्मचने फिरवलं की छान दिसतं एकदम बघा, हिरवगार थंडगार। 2 मिनिटात तुमचं बनून रेडी होतं हे वालं सरबत। तर तुम्ही ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून पण मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा लागला तर। आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका। आपले फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते पण लोक हे वाला सरबत बनवून ट्राय करू शकणार म्हणून। तर चला आपण असेच व्हिडिओ आणत राहूया आणि लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। बाय।